आपल्याला काही काही प्रश्न असे असतात ना की ज्याचं उत्तर आपल्याला कधीच सापडत नाही. लताबाईंच्या गाण्याच्या बाबतीत असाच एक प्रश्न आहे की एखादं गाणं मेल सिंगर आणि लताबाईंनी गायलेलं असेल तर मेल सिंगरची गाणी जास्ती लोकप्रिय होतात. त्याचं उत्तर नाही सापडलेलं असं. म्हणजे एहसान तेरा होगा मुझ पर किंवा खिलते हैं फूल यहाँ किंवा जाए तो जाए कहाँ, मेल व्हर्जन जास्ती लोकप्रिय झाले. तसंच सरस्वती चंद्र या चित्रपटामधलं मुकेश साहेबांनी गायलेलं चंदनचा बदन चंचल चितवन हे गाणं जास्ती लोकप्रिय झालं होतं. मुकेश साहेबांनी ते ग्रेट गायलं याबद्दल वादच नाही, पण मला स्वतःला लताबाईंचं गाणं जास्ती आवडतं कारण त्याच्यामध्ये त्यांनी खूप गमती म्हणा किंवा असं एक वेलगुट्टी काढून म्हणणं म्हणताना कसं भरलं आहे ते गाणं. गाण्याच्या शब्दांचं उच्चार कसे करावे, अर्थवाही उच्चार कसे करावे यातली 2 उदाहरणं या गाण्यामध्ये आपल्याला देतो. चंदन सा बदन चंचल चितवन धीरे से तेरा ये मुस्कान. मुस्काना म्हणजे तुझं जे मंद स्मित आहे ना ते छान हळूवार आहे, धीरे से आहे. हे जे धीरे से आहे ना ते लताबाई किती गोड गातात तुला. आणि अंतर्यामध्ये ये विशाल नयन जैसे नील गगन पंछी की तरह उड़ जाऊं मैं. हिंदीवर साहेबांचे काय गोड शब्द आहेत बघा की हे तुझे डोळे आहेत ना ते इतके विशाल आहेत, या आकाशासारखे विशाल आहेत आणि त्याच्यात मी पाखरासारखी कधीच पुढे हरवीन मला सांगता येणार नाही. तर हे जे विशाल, हे जे विशेषण आहे ना ते लताबाई असं विशाल असं गातात. मला सांगता नाही येणार पण तुम्ही ऐकाल तेव्हा तुमच्या लक्षात. आणि ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी या गाण्यामध्ये लताबाई इतके छान करतात की त्यामुळे मला हे जास्ती आवडतं गाणं. यमन कल्याण रागावर आधारित असलेलं हे गाणं, कल्याणजी आनंदजी यांचं अप्रतिम संगीत आणि सतार आणि फ्लूट याचा सुंदर वापर. आपण हे गाणं पाहणार नाही आहोत, फक्त ऐकणार आहोत कारण ऐकण्यातली एक वेगळीच गंमत आहे ती जर आपण. पहिलं गाणं 1958 सालच्या पेइंग लिस्ट या चित्रपटामध्ये पडद्यावरती होतं. संगीतकार एस टी बर्मन, गीतकार रसूलका थोड़ी. चांद फिर निकला मगर तुम न आए, जला फिर मेरा दिल करूं क्या मैं आए. आता हे चांद फिर निकला मगर तुम न आए, आता हे मगर तुम न आए हे जे त्रास आहे ना की तू आला नाहीस याचं जे दुःख आहे ते इतकं अप्रतिम गातात बघायला लताबाई. मगर तुम न आए हे 3 शब्द आणि पुन्हा इथे हाय हा शब्द आहे. हा हाय हा शब्द हताशपणा दाखवतो आणि तो हताशपणा लताबाई आपल्यासमोर किती सुंदर इस्टॅब्लिश करतात. आपण फक्त मुखडा लावतो आणि अर्थातच पडद्यावर उडकं नसल्यामुळे तिन्ही चांद म्हणतात तसं चांद लावले गाण्याला. पहिलं गाणं 1952 चित्रपट संगीत, संगीतकार सज्जाद हुसेन. सज्जाद हुसेन हे अत्यंत प्रतिभावान पण अत्यंत तर्कट असे संगीतकार होते. त्यामुळे ते चित्रपट सृष्टीमध्ये फारसे काही निघले नाहीत. पण मुकेशकर घराणं आणि सज्जाद हुसेन यांचं खूप चांगले संबंध होते. लताबाईंनी सज्जाद हुसेन यांच्या मुलांसाठी अनेक संगीतकारांकडे शिफारसही केलेली होती. हे जे गाणं आपण पहिलं पाहणार आहोत ते अतिशय कठीण साथ असलेलं गाणं आहे. पण फक्त मुखडा पाहणार आहोत. आपल्याला जर कधी वेळ मिळाला तर जरूर उरलेले 2 अंतरे ऐका आणि पहा. किती कठीण गाणं आहे आणि हीच सज्जाद साहेबांची खासियत होती की अत्यंत कठीण चाली असत आणि त्यामुळे अर्थातच लताबाईंशिवाय त्यांना पर्याय नव्हता. दुसरं जे गाणं आहे त्या दुसऱ्या गाण्याचे संगीतकार बघा. चित्रपट मी सांगायला नको, गाणं सुरू झाल्यावर आपल्याला चित्रपट कळेल. पण पहिल्या गाण्याचे शब्द राजेंद्र कृष्ण साहेबांनी लिहिले. मी तुम्हाला फक्त दुसऱ्या अंतर्याचे शब्द सांगतो. फूल या दिन बहार के देखना खाब प्यार के.
दिल तो निसार कर दिया, जान भी वो निसार कर, वो तो चले गए दिल, याद से उनके प्यार कर, जीने में क्या मजा रहा, मौत का इंतजार कर. पिळवटून टाकणारे शब्द ते तशीच चाल असंच लताबाईंची गाणी. त्याच्या आधी अत्यंत म्हणजे काय म्हणूया सुजुबी असे दिलीप कुमारच्या पुढचा एक डायलॉग आहे. माझ्यासारख्या दिलीप कुमारच्या फॅन्ससाठी तीही एवढी परवडली आहे. आपण तो डायलॉग आहे लताबाईंनी गायलेली या तीनही गायिकांवरचं एक एक गाणं. लताबाईंनी शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात आपल्या वडिलांकडे केली. दुर्दैवानं वडिलांचं फारच लहानपणी निधन झाल्यामुळे नंतर त्यांनी अमानत खान साहेबांचा रीतसर गट्टा बांधला. लताबाईंना शास्त्रीय संगीत गायकांबद्दल प्रचंड आदर होता. मी जी काही पुस्तकं वाचली त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी असे रेफरन्सेस आलेले आहेत की अत्यंत अदबीनं लताबाई त्यांच्याशी बोलत असत. बरेचदा तेच बसलेले असत आणि लताबाई खाली उभेने खाली बसून त्यांच्याशी बोलत असत. तर शेवटी वडिलांकडनं जे काही शिकलेल्या होत्या त्या हेही होतं की ते संगीत होतं. लताबाई त्यांच्याबद्दल काही बड्या मंडळीतील शास्त्रीय संगीतात क्षेत्रातल्या उद्गार काढलेले मी आपल्याला सांगतो. पहिलं, बडे गुलाम अली खान साहेबांनी एकदा जारे बदरा बैरीच्या हे गाणं ऐकलं आणि म्हणाले ये कमबख्त कोणी बेसुरी होती नाही आहे. तिरप्पा साहेब त्यांची एक मोठी मैफिल होती ओपनमध्ये, त्यावेळी ओपनमध्येच होत असत. आणि मग तुम्हाला माहिती आहे की तबल्याला एक ठराविक एक स्वरम काय जे असतात ते वाजवलं जातं, त्याच्यावर तबला एकल वाजवला जातो. तर तो हार्मोनियम वाजत ते सुरू करणार एवढ्यात लांबून कुठून तरी लताबाईंचं गाणं ट्रान्झिस्टर किंवा रेडिओवर ऐकू आलं. तिरप्पा साहेब म्हणाले थांब, ये कोणी बेसुरी होती नाही, जरा उसका गाणं सुनने दे मुझे. त्यांनी थांबवला कार्यक्रम सुरू करायला, गाणं संपल्यानंतर कार्यक्रम सुरू केला. पंडित भीमसेन जोशी म्हणतात की लताच्या स्वराला सिद्धी लाभली. तर पंडित वसंतराव देशपांडे म्हणतात स्वर, शब्द, सिद्धी आणि लय यांचा एकत्रित परिणाम म्हणजे लताचं गाणं. मी एक पुस्तक वाचत होतो, त्याच्यामध्ये एका व्यक्तीने असा रेफरन्स दिला की मी लताबाईंशी संपर्क करायचा प्रयत्न करत होतो. मग मला असं कळलं की अख्खा दिवस लताबाई रेकॉर्डिंग करत होत्या आणि रात्री 10 वाजता माझा जेव्हा त्यांना फोन लागला तेव्हा त्या रियाज करत होत्या. काय म्हणजे किती श्रद्धा असेल बघा, किती मेहनत याची तयारी असेल बघा. लताबाई दरवर्षी आपल्या वडिलांच्या गावाने एक गोव्यामध्ये संगीताचा महोत्सव करत असत. उस्ताद झाकीर हुसेन साहेबांनी त्याच्याबद्दल एक थोडीशी आठवण लिहिली आहे. त्यांनी लिहिलं की मला लताबाईंनी बोलावलं एकल तबला वादनाच्या कार्यक्रमासाठी आणि माझ्या दृष्टीने तो सगळ्यात मोठा माझा सन्मान होता. मी तबला वादन करायला बसलो आणि मला काही सुचना, कारण समोर बघितलं की लताबाई दिसत होती आणि दुसरं काहीच मला दिसेल असं झालं होतं. कसा बसा कार्यक्रम संपवला. लताबाई उठल्या आणि रंगमंचावर अत्यंत आनंदाने आल्या. माझं अभिनंदन करता करता त्यांनी आपल्या उजव्या हातातली हिऱ्यांची अंगठी काढली आणि माझ्या म्हणजे बोटामध्ये घातली. ते म्हणाले की ती अंगठी मी काढली आणि माझ्या म्युझिक रूम मध्ये राम आणि कृष्ण यांची जी मूर्ती आहे त्याच्या बाजूला घेऊन ठेवली. रोज त्याचं दर्शन घेतल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. या अशा बड्या मंडळींनी लताबाईंच्या शास्त्रीय संगीताबद्दल, गाण्याबद्दल सगळं बोलून ठेवलंय. आपण कोण बोलणार? आपण फक्त ऐकायचं आणि तृप्त व्हायचं. हे जी 3 गाणी आहेत त्यातली पहिली 2 गाणी आहेत आपण उघडा पाहणार. राग, पहिल्या गाण्याचा राग आहे गारा. चित्रपट आपल्याला सांगायला नको, आपल्याला कळेल. दुसरा चित्रपट आहे नई दिल्ली. राग आहे पिलू. पण शंकर जयकिशननी या पिलू रागाला कर्नाटकी थाटामध्ये किती छान आपल्या समोर मांडला आहे.
आणि तिसरं जे गाणं आहे पुन्हा एकदा शंकर जयकिशन, साणकार असं म्हणतात, अख्खा जय जयवंती राग लताबाई आपल्या समोर उभा करतात. कुमार गंधर्वांनी एके ठिकाणी असं लिहिलंय की आम्ही 45 मिनिटं एक राग गातो, त्याचा माहोल क्रिएट करतो, त्याचे संबंध जे काही भाव असतात ते करायचा प्रयत्न करतो आणि लता 3 मिनिटात ते करून जाते. तिन्ही गाणी आपण पाहूया. माहीम सार्वजनिक लायब्ररीने आम्हाला एक अप्रतिम कार्यक्रम बघण्याचं सुख दिलं. सुख म्हणजे नक्की काय असतं हे आम्हाला सतीश जोशींनी दाखवून दिलं. अप्रतिम हा शब्दसुद्धा कमी पडावा इतकं सुंदर निरूपण, त्या गाण्यातले बारकावे इतके त्यांनी खुबीने उलगडून सांगितले की म्हणजे खरोखरच आम्ही अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलो. असेच दर्जेदार कार्यक्रम माहीम सार्वजनिक लायब्ररीने आम्हाला देत राहावे आणि आम्ही त्याला अशाच मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी माझी कळकळीची विनंती आहे. श्री सतीश जोशी यांनी आज सादर केलेला हा कार्यक्रम अत्यंत सुरेख आणि सुरेल असा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम पाहून कान आणि डोळे अगदी तृप्त झाले. त्यांचं एक वाक्य मला अतिशय आवडलं की लताबाई जे गातात ते गाणं हे गाणं म्हणण्यापेक्षा अर्थ लोकांना सांगून त्या गात असतात. हे वाक्य अतिशय मला खूप आवडलं. हा कार्यक्रम आणखीनसुद्धा मोठा होऊ शकतो. तरीही या सतीश जोशी यांना माझे हार्दिक अभिनंदन मी करतो. लताबाईंच्या गाण्यातली सर्व वैशिष्ट्य, सूर, ताल, लय, गोडवा, अर्थ ही इतकी कळवळीने त्यांनी आम्हाला सांगितली आणि इतकी खोलवर त्याच्यातली वैशिष्ट्य जाणवून दिली हे खरोबर अप्रतिम. म्हणजे हा असा कार्यक्रम परत व्हावा, इतर नायकांवर पण व्हावा. त्याच्याप्रमाणे प्रासंगिक माहिती पण इतकी दिली की अगदी आम्ही मंत्रमुग्ध झालो. म्हणजे अप्रतिम शब्दातसुद्धा त्यांच्या या कार्यक्रमाचं कौतुक करू शकत नाही. इतका सगळे गुंग झाले आणि असे कार्यक्रम परत जरूर व्हावे. थँक्यू.